आपण पाहतो आहोत SKF न्यूज चॅनल. सलमान सय्यदसोबत आपलं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज पाथरी शहरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. 5 जिल्हा परिषदेच्या पैकी 4 जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकलेला आहे. हातगाव सर्कलमधून अजिंक्य भैया नखाते यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पाथरी तालुक्यातील हातगाव जिल्हा परिषद मधून त्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया घेणार आहोत. पाहू एक नजर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज जिल्हा परिषद सर्कलमधून 4 उमेदवार निवडून आलेले. आपण हातगाव सर्कलमधून निवडून आलेले. कसे आभार व्यक्त करताना असे कोणते विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडून आलात, जनतेचे कसे आभार व्यक्त करणार? सर्वप्रथम मी हातगावातील सर्व मतदार बंधू भगिनी जनतेचे आभार मानतो, कारण मला एवढ्या प्रचंड मताधिक्य देऊन त्यांनी विजय केलेला. विकासाच्या मुद्द्यावर लढली होती, एक विकासाचं विजन घेऊन ही निवडणूक लढली होती. पण आता येणाऱ्या काळात आपण जेवढेही शेतरस्ते, पांधन रस्ते, ट्रान्सफॉर्मरचे काम केले ते सर्व आता शेतरस्ते आता डांबरीकरण होणार आहेत, काही खडीकरण होणार आहेत. सगळ्यांचे नंबरसाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्या प्रकारे आपण आता मला निवडून देऊन आपण राजेशदादा विटेकर आमदार साहेबांचे हात बळकट केलेले आहेत. आपण भरघोस निधी आपण त्यांच्या माध्यमातून आणणार आहोत आणि येणाऱ्या काळात हातगाव सर्कलचा बारामतीसारखा विकास केल्याशिवाय मी काही शांत राहणार नाही. अन्य पक्षाच्या उमेदवारांकडून आपल्या वडिलांवरती टीका करण्यात आलेली होती, तरी आपण भरघोस मताने निवडून आलेले आहे. काय सांगू? टीका करणं त्यांचं काम आहे, काम करणं आपलं काम आहे. आणि काम करत कामाच्या माध्यमातून त्यांना आपण उत्तर दिलेलं आहे. आणि प्रचंड जनतेने ह्या मताधिक्य देऊन त्यांना दाखवून दिले, फक्त टीका करून काय होत नसते, काम करावं लागत असते. ज्यांनी आपल्याला मतदान केले, ज्यांनी दिले नाही, आपल्या विरोधात होते कार्यकर्ते वगैरे, त्यांचे आपण काम करणार का? 100% मी आता फक्त मला 6133 मतदारांचं मी नेतृत्व करत नाही, तर मी पूर्ण 17,051 मतदारसंघातील मतदारांचं नेतृत्व करतोय. मी कोणताही भेदभाव करणार नाही. कोणताही कार्यकर्ता आला, कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, तो एक माणूस म्हणून माझ्याकडे आला असेल तर मी त्याचं 100% काम करेन. आणि भविष्यात मी असं विरोधक म्हणून कोणाचे कामं अडवणार नाही. सर्व जनतेला, सर्व युवकांना मी सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळातही आपण येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या जास्तीत जास्त पॅनल ह्या तालुक्यात आपण म्हणजे सर्व मतदार निवडून देतील अशी मला अपेक्षा वाटते ह्या कामाच्या माध्यमातून.